नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी अनिल दत्ताराम गावडे, राहणार भांडूप, कोकणी जिलगो या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण भांडूप गणेशनगर या ठिकाणी साई भजन मंडळाचा आज महाभंडारा आहे, त्या ठिकाणी आलो आहोत. आता हे तुम्हाला दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे कसं काय डेकोरेशन आहे. ही भोलेनाथांची एक मोठी मूर्ती बघत आपण पुढे चाललो आहे. मी साईंच्या दर्शनासाठी चाललो आहे. ही देवीची मूर्ती बघत आपण पुढे जातो आहे. ही गाडी जी आहे द्वारकाधीश म्हणून, ही पदयात्रेच्या पालखीबरोबर असते. खूप मोठा भंडारा आहे भांडूपमधला. ही गणरायांचं दर्शन करून आपण पुढे चाललो. रात्रीच्या वेळेला खूप जबरदस्त ही लाईटिंग आणि सगळं दृश्य बघायला मिळतं. नक्की तुम्ही यावर्षी या साईबाबांचं दर्शन करून आपण पुढे नृत्यावस्थेत भोलेनाथांची मूर्ती बघत पुढे चाललो आहे. आता आपण या सर्वोदय नगरच्या गेटला जाणाऱ्या रस्त्याच्या इथे आलो आहे. सुरुवातीला आपण या ठिकाणी पालखीसोबत दरवर्षाला वेगळ्या पॅटर्नमध्ये असणारी गाडी द्वारकाधीश या नावाने सजवली आहे. या ठिकाणी आपण बघतोय साईबाबांची मूर्ती या गाडीमध्ये हे करून, ही पालखीसोबत गाडी असते. प्रसाद वाटप आणि हे सगळं या गाडीच्या मार्फत होतं. गाडी पूर्ण साई पालखीबरोबर असते. हे बघा, आता आपण इथे हा रस्ता प्रसादालय म्हणून हे बनवलेलं आहे. मित्रांनो, खूप जागा लागते. खूप ठिकाणी महाप्रसादाचं वाटप होत असतं. हे बघा, या ठिकाणी ही पूर्ण गल्ली, ह्या 2 गल्ल्या इथल्याच पूर्ण महाप्रसाद असतो. श्री रामप्रभूंची मूर्ती चलचित्र या ठिकाणी बघत आपण आता परत दुसऱ्या मार्गाला लागलो आहे. या ठिकाणी हनुमंत रावांची मूर्ती राम लक्ष्मणाला खांद्यावरती घेऊन लालबागच्या राजाला दंडवत करत आपण आता पुढच्या मार्गाला लागलो आहे. गजानन महाराजांची मूर्ती समोर दिसते आपल्याला. तिथूनच सरळ पुढे जाताना डेकोरेशनचं काम चालू आहे. मित्रांनो, ही उभे असलेले साईबाबा आपण बघत त्याच्या पुढे निघतोय. ही गजानन महाराजांची मूर्ती, स्वामींची मूर्ती, या सगळ्या देवदेवतांच्या मूर्त्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. या ठिकाणी श्री दत्तगुरूंचं दर्शन घेत आपण आता पुढे चाललो आहे. आता या ठिकाणी राधाकृष्ण मुरली वाजवतानाचं हे सुंदर दृश्य बघितलं आहे. आता आपण मेन गेटच्या मार्गाने चाललो आहे. गणेशनगर, हे बघा, हे समोरचा मेन गेट आहे. भोलेनाथांचा एक भव्य मोठा पुतळा किंवा मूर्ती या ठिकाणी बसवलेली आहे. सुंदर डेकोरेशन, दर वर्षाला वेगळा पॅटर्न, वेगळी थीम या मंडळाने घेऊन डेकोरेशन करतात. हे गणेशनगरचं गणेश मंदिरामध्ये आरती चालू आहे. आता मी तुम्हाला पूर्ण डेकोरेशन दाखवतो. श्री साई भजन या नावाने हे मंडळ आहे. या मंडळात आरती चालू आहे आणि या गणेश मंडळामुळेच या नगरचं नाव गणेशनगर आहे. हे डेकोरेशन बघतोय. साई भोला भंडारी या नावाने जयघोष करत आपण हा पूर्ण डेकोरेशनचा आनंद घेतोय. आणि हा दुसरा प्रसादालयाचा मार्ग, हा पूर्ण रोड रात्री पॅक असतो. बसायला जागा नसते. लाखो लोक दर्शन घेतात, महाप्रसाद घेतात आणि या ठिकाणचा आनंद घेऊन, दर्शन घेऊन खूप समाधानकारक आनंदित होऊन जातात. आपण आता साईंच्या दर्शनासाठी चाललो आहे. ह्या साईबाबांचं दर्शन करत आपण पुढच्या मार्गाला लागलो आहे. या थोडीशी गल्ली आहे, त्या गल्लीतून पुढे हे मंदिर आहे. मित्रांनो, आपण मंदिराच्या मार्गाने चाललो आहे. आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. सकाळची वेळ असल्यामुळे जास्त गर्दी नाही आहे. दुपारनंतर लाईन लागते. 2-2, 3-3 तास लाईनीत जातो. हे समोर मंदिर आहे जे आपण आता बघायला चाललो आहे. खूप सुंदर असं डेकोरेशन आणि सुंदरशी सजावट या ठिकाणी केली जाते. वर्षातून एकदा लाखो रुपये खर्च करून हे सगळं उभारलं जातं. आणि आता आपण श्री साई मंदिर या ठिकाणी पोचलो आहे. साई भजनचं हे साई मंदिर, जे वर्षातून एकदा लाखो लोकांचं या ठिकाणी पदस्पर्श होतो आणि साईनाथांचं दर्शन होऊन लोक पावन होऊन जातात. या ठिकाणी सुंदर असं डेकोरेशन या ठिकाणी या लाईव्ह फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे. खूप समाधानकारक या ठिकाणी वाटतं आहे. हे बघा, ही बाजूची एक खोली आहे. या ठिकाणी सत्यनारायणची महापूजा असते, तर त्याची तयारी चालली आहे. हे नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आपण दर्शनाला चाललो आहे. हे साई मंदिर
या ठिकाणी प्रत्येकजण मनोभावे आपलं दर्शन घेतो आहे. आपणही दर्शन घेऊया. हे बघा, हे जे शिर्डीचे साईबाबा ज्यांच्यासाठी लाईन लावून आपण दर्शन घेतो आहे. आपण मंदिरात आलो आहे. मंदिरात आपण या ठिकाणी दर्शन घेऊन बाजूच्या रूममध्ये तुम्हाला पालखीचं दर्शन देत मी माझा व्हिडिओ संपवणार आहे. चालता व्हिडिओ बनवला आहे, चुकलं असेल तर सांभाळून घ्या. हे बघा, ही बाजूची रूम, हा साईबाबांचा फोटो आणि ही पालखी. इथे या पालखीला नतमस्तक करत आपण व्हिडिओ संपवतो आहे. कोकणी चिलगो या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद. नमस्कार. श्री साई.